पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 88 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नसल्याने पदाधिकारी नाराज. पालकमंत्री मकरंद पाटील यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांची जोरदार निदर्शने. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र यावेळी देखील त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील नाराज असलेल्या 88 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. पालकमंत्री मकरंद पाटील यांना घेराव घालत यांच्यासमोरच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत त्यांच्याकडे आपले सामूहिक राजीनामे सोपवले आहेत. पालकमंत्र्यांच्या बैठकीवर आधी बहिष्कार आणि त्यानंतर विश्रामगृहावर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी या पदाधिकाऱ्यांची नेमकी कशी समजूत काढतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपला हा घरगुती विषय आपण आज आपला हा घरगुती विषय आपण आज बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तथा प्रदेशचे अल्पसंख्याक सेलचे आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय नाझीर काझी साहेब यांना विधान परिषदेवर उमेदवारी द्यावी यासाठी आम्ही पक्षाकडे सातत्यानं मागणी केली होती आणि तशा प्रकारचा शब्द अजितदादांनी आम्हाला दिलेला होता. परंतु पक्षश्रेष्ठींकडे आम्ही जाऊन त्याच्याकडे काही मागणी केल्या, परंतु वेळेवर त्यांना उमेदवारी नाकारलं गेलं. त्यामुळे सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. त्या रोषाच्या अनुषंगानं आम्ही आमच्या पदांचे राजीनामे आज पालकमंत्र्यांना सुपूर्द करत आहोत. पक्षाच्या नेत्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. दबाव म्हणता येणार नाही. हा काझी साहेबांच्या विषयी असलेले आमचं प्रेम आणि त्यांना केलेले या पक्ष संघटनेसाठी आणि महाराष्ट्रभर केलेलं संघटन मजबूतीकरण त्याविषयी व्यक्त आम्ही त्यांच्या बाबतीत होत आहोत. नाझीर काझी माझ्या शेजारीच बसलेले आहेत. त्यांनाच तुम्ही विचारत ते नाराज आहेत का नाही? ते नाराज नसताना तुम्ही मला असा कसा प्रश्न विचारता? तुम्हाला कोणी सांगितलं राहील? कुठल्या बघू मला दाखवा. राजीनामे दाखवा की मला. ते देण्यासाठी तुम्हाला बसेल तिथं, त्यासाठीच बसेल. तुम्ही जाणार आहे आता रेस्ट हाऊसला, ते तुम्हाला राजीनामे. बरं ठीक आहे ना. तुमच्यापर्यंत आलेत का? पक्षानं मंजूर आहे का? हा आमच्या घरातला विषय आलं का लक्षात? त्यामुळे जरी त्यांच्या भावना असतील आणि का असू नये, आमच्या नेत्याला पद मिळावं हे प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असतील का असू नये. परंतु मी निश्चितपणानं त्यांच्याशी चर्चा करेन, त्यांची समजूत घालेन आणि यातलं कुणीही राजीनामा देणार नाही. हे पक्षवाढीचा नाझीर काझींच्या नेतृत्वाखाली